नमस्कार. अश्विन महिन्याची अमावस्या. आकाश काळोख्यात बुडालंय, पण प्रत्येक घरात दिव्यांचा महासागर झळकतोय. फुलांचा सुगंध, आरतीचा गजर आणि सर्वत्र एकच भावना, प्रकाशाचा उत्सव. पण दिवाळी फक्त आनंदाचा क्षण नाही, तो आहे देवी घटनांचा आणि पुराण कथांचा स्मरण दिन. आज आपण ऐकूया त्या पौराणिक कथा ज्यांनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला अर्थ आणि अध्यात्म दिलं. आज आपण दिवाळी सणासंबंधी पुराणातील किंवा इतर धार्मिक ग्रंथातील कथा बघूया. पहिली कथा धनत्रयोदशीची. जेव्हा देवदानवांनी क्षीरसागर मंथन केलं, अर्थात समुद्र मंथन केलं, तेव्हा त्या समुद्रातून सागरातून उदय झाला धन्वंतरी भगवंताचा. हातात अमृत कलश घेऊन ते आरोग्य आणि दीर्घायुष्याचं वरदान घेऊन आले. हा दिवस सांगतो संपत्तीपेक्षा आरोग्य श्रेष्ठ आहे. नरक चतुर्दशी हा दिवस म्हणजे अहंकारावर विजयाची कथा. नरकासुर नावाचा असुर स्त्रियांना कैद करून अत्याचार करत होता. तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा रणांगणात उतरले. तीव्र युद्धानंतर नरकासुराचा वध झाला आणि लोकांनी आनंदाने दिवे लावले. मित्रांनो, आजही आपण त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणून साजरी करतो. लक्ष्मीपूजन म्हणजे समृद्धीचा जन्म. आपल्या हिंदू समाजाची अशीही मान्यता आहे की या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा अवतार झाला होता. अर्थात देवदानवांनी केलेलं समुद्र मंथन, त्यातून माता महालक्ष्मी समुद्रमंथनातून त्यांचा अवतार झालेला दिसतो आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह होतो. मित्रांनो, या दिवाळी सणासंबंधी प्रभू रामचंद्रांची सुद्धा कथा आपल्याला माहिती आहे. रामायण सांगतं, 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून, रावणाचा वध करून भगवान श्रीराम जेव्हा अयोध्येला परतते, तेव्हा संपूर्ण अयोध्या उजळून निघाली. लोकांनी आनंदाने तेलाचे दिवे लावले, फुलं उधळली, जय जयकार केला. तोच दिवस दिवाळीचा, अर्थात दिवाळीची अमावस्येचा. याचबरोबर महाभारतातील सुद्धा कथा या सणाबद्दल सांगितली जाते. महाभारत काळात कौरवांनी शकुनी मामांच्या मदतीने पांडवांना बुद्धिबळाच्या खेळात पराभूत केले आणि कपटाने त्यांच्याकडून सर्व काही काढून घेतले. यानंतर पांडवांना राज्य सोडून वनवासात जावे लागले. पांडव जेव्हा वनवास संपून आपल्या राज्यात परतले, त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी राज्यातील जनतेने दिवे लावले. याचबरोबर बळीराजा संबंधी सुद्धा एक कथा सांगितली जाते. बलिप्रतिपदा या दिवशी भगवान विष्णूंनी वामनांचा अवतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले. मित्रांनो, भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी एक कथा आपल्याला सांगितली जाते. यमराज आणि त्यांची बहीण यमी यांची. यमराज आपल्या बहिणीला भेटायला आले. बहिणीने त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं, आरती केली आणि त्यांना जेवू घातलं आणि त्यापासून किंवा त्या दिवसापासून भाऊबीजेला सुरुवात झाली असे मानले जाते. मित्रांनो, धन्वंतरी, लक्ष्मी, भगवान श्रीराम किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रत्येकाच्या कथा ज्या आहेत, त्या प्रत्येक कथा सांगते की प्रकाश म्हणजे फक्त दिव्यांचा नाही, तर आत्म्यांच्या तेजाचा उत्सव आहे. दिवाळीत आपण घर जाळतो, मनही स्वच्छ करतो, कारण खरा प्रकाश आतून उजळतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.